आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येऊन राहिली की ऐतिहासिक अचलपूर काय पाहा लागते बाबा. किती मोठे मोठे प्रवेशद्वार आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर जीवनपुरा जो भाग आहे, जीवनपुरा बावनपुऱ्यात म्हटलं अचलपुरात नाही ना, हे थोडंसं मागं राहिला हा एरिया. तर आता कास्तकार लोक आहेत, तर कास्तकाराची काय कंडिशन येऊ शकते. तर या भागात राहणारे काशीनाथ काळे याच्या घरात म्हटलं एक दारापुढे एक गड्डा अचानक पडल्याच्यानं लय मोठी खळबळ होऊन गेली. तुम्ही पाहत असाल सध्या तो जो आहे लाकडानं भुजून काढला, पण वास्तविकरित्या जर तो पाहिला तर सुरुवातीला अशा पद्धतीचा हा एक खड्डा दिसून आला आहे. सर्वसामान्यपणे असे जुन्या काळात आपण म्हणतो पेव होते धान्य सुरक्षित ठेवायसाठी, हे ते ठेवायसाठी. पण त्यात एक गोष्ट प्रकर्षानं अशी जाणवते की त्यात तो 15 ते 20 फूट खोल आहे, पण त्याला बाजूनं एका बाजूनं रस्ता दिसत असल्याच्यानं हा काही ऐतिहासिक अचलपुरातला काही भुयारी मार्ग आहे काय, याचं संशोधन होणं आवश्यक आहे. नाही तर कसं आहे की बुवा लोक म्हणतील पेव आहे का, पेव आहे का, तर विनाकारण कोणत्याही गोष्टी चर्चेले पेव फुटील. त्याच्यापेक्षा जे पुरातत्व विभाग आहे किंवा त्याचे जर वरिष्ठ लोक येऊन त्यानं जर याची पाहणी केली तर बरं होईल. नाही तर काय होईल, एखाद्या वेळेस बरं झाला हा त्याला दिसला गड्डा, नाही तर राजू एखादा पडला असता तर माहीतच नाही झालं कुठे गेला असता. तर पहा नेमकी बातमी काय आहे. तर निघाल तर काय समोर जाऊ नका कोणी. काय पेव आहे का आहे तो गड्डा कशाचा आहे अजूनपर्यंत समजलेला नाही. बोला, तुमचं नाव काय काका? काशीनाथ रामभाऊ भाडे. हा गड्डा सकाळी कधी पडला? सकाळी कळलं समजा 8 वाजता 8 वाजता. सकाळी उठले तुम्हाला गड्डा दिसला? हा माझ्या पाय गेला ना त्याच्या हा. काय झाडून राहिले ते. अंदाजे किती खोल असेल तो गड्डा? वय आहे कोणतं 15 फूट आहे. 15 फूट आहे. आता प्रवीण भाऊ तुम्ही बोला. जीवनपुरा इथे श्री काशीनाथराव काळे यांची परिस्थिती अत्यंत गरीब असून त्यांच्या घरामध्ये नैसर्गिक आपत्ती अचानक एक गड्डा पडलेला आहे. तो गड्डा कशाचा आहे त्याचे गूढ अजूनपर्यंत उकललेले नाही. तो गड्डा जवळपास सरळ 15 फूट आहे आणि असा आडवा दिशेनं पण भरपूर खोल दिसत आहे. त्यामुळे तो गड्डा कशाचा आहे काय आहे त्याची शहानिशा करणे अत्यंत गरजेचे आहे. तरी प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देऊन या गड्ड्याची शहानिशा करावी आणि ह्या गरीब कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात यावा. आज सकाळी जीवनपुरा येथील रहिवासी काशीनाथ भाऊ काळे यांच्या वाड्यात अंगणात एक मोठा असा गड्डा आढळून आला. सकाळी त्यांच्या घरचे सर्वजण कामकाजाकरता जात असताना अचानक तिथं त्यांना माती घसरताना दिसली व त्या माती घसरता आतमध्ये मोठा गड्डा पडलेला आहे. तो गड्डा कशाचा आहे नेमकं यावर लक्षात येत नाही आहे. तो कोणी म्हणते पेवाचा आहे, कोणी म्हणते पुरातन काळामधला काही ना काही भुयारी मार्ग वगैरे असू शकतो. आणि यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे काही जीवितहानी न व्हावी यासाठी नगरपालिकेने यावर लक्ष द्यावं, तसेच पुरातन विभागाने पुन्हा येऊन पाहावं अशी आमची इच्छा आहे.